प्रतिभा धानोरकर आहेत. ताई, तुमच्यावर आरोप केला थेट त्यांनी. आरोप केला तरी ते महाराष्ट्राचे नेते आहे. आरोप करणं हे त्यांचं. आडूरने आरोप केला की तुमच्या दबावात हे सगळे नगरसेवक आणि दलित माणसाला हटवताय म्हणून. दलित माणसाला हटवायचा विषय नाही. अनेक आता जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यात देखील आमच्याकडे दलित नगरसेवक आहे. राहुल घोटीकर आहे, मानकर आहे, मानंदा वाडके आहे, चालकुरी आहे. त्याच्यामुळे दलितावरती अन्याय करायचा विषयच नाही आहे. आणि जे 27 लोक आमच्या गटामध्ये आहे, गट हा चेंज झालेला नाही. गट हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचाच गट आहे. फक्त गटनेत्यानं कुठंतरी मेंबरांना विश्वासात घेतलं नाही म्हणून गटनेता या ठिकाणी बदलत आहे. सुरेंद्र आडबाले नवीन गटनेते झाले. नाही, अजून ते झालेलं नाही आहे. सगळ्यांनी सर्वानुमते ठराव मॅडमकडे दिला आहे, पण तसं अजूनपर्यंत ऑर्डर झाला नाही. ऑर्डर झाला की आम्ही तुम्हाला कळवू. तुमच्यासोबत किती नगरसेवक आहेत? 16 नगरसेवक आता आमच्याकडे आहे आणि मला विश्वास आहे की जे तिकडे सुद्धा आहे ते 27 नगरसेवक एका ठिकाणी येऊन सगळे मिळून एकजुटीनं काम महानगरपालिकेत नक्की करेल. टोकाचा वाद ते तुमचे वडेट्टीवार गटाचे नगरसेवक म्हणतात की सरकारचा दबाव आहे विभागीय आयुक्तांवर, त्यामुळे तुमचं ते ऐकतंय. आयुक्त मॅडम या कोणाच्या दबावात येऊन काम करायचा प्रश्नच येत नाही. शेवटी त्यांची जी जबाबदारी आहे आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे आम्ही ठरावापासून तर प्रत्येक गोष्ट हे नियमानुसार केलेली आहे. त्याच्यामुळे कुठलाही अधिकारी दबावात येणं किंवा दबावात येऊन काम करायचा प्रश्न येत नाही. आम्ही जर चुकीचं असेल तर त्या चुकीचं ऑर्डर करेल, आम्ही जर योग्य असेल तर आमच्या बाजूने ऑर्डर करेल. त्यांनी एक पत्र दिलं की तुम्ही व्हीप पाळला नाही तुमच्या गटाच्या नगरसेवकांनी, त्यांना अपात्र करावं. मला एक सांगा की जेव्हा संख्याबळच तुमच्याकडे नाही आहे तर तुमचा व्हीप लागू होईल कसा? आमच्या ज्या सगळ्या नगरसेवकांना नोटीस गेल्या, या 15ही नगरसेवकाच्या बाकायदा सह्यांनी नोटीस गेला आणि बहुमताचा नोटीस गेल्यानंतर त्याला अल्पमताचा असणाऱ्या गटनेत्याचा व्हीप हा लागू होणार नाही. आणि व्हीप हा पक्षांतर्गत कारवाईसाठी लागू होत नाही. व्हीप हा फक्त सभागृहातल्या कामकाजासाठी आणि सभागृहात ज्या काही घडामोडी येते त्याच्यासाठी व्हीप लागू होते. सभागृहाच्या बाहेर कुठलाही व्हीप हा लागू होत नाही. आता गट तोच आहे, फक्त गटनेता बदलणार आहे. गट ॲज इट इज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचाच गट आहे. फक्त गटनेता हा चेंज झाला. गटनेताही चेंज करायचा विषय नव्हता. राजेश अडूर हा देखील पक्षाचाच आहे. सुरुवातीचा गटनेता करत असताना वडेट्टीवारांचा देखील गटनेत्याचा कॅन्डिडेट दुसरा होता, आमचा देखील गटनेत्याचा कॅन्डिडेट दुसरा होता. पण कुठंतरी राजेश अडूर हा काँग्रेसच्या विचारसरणीचा नगरसेवक आधी राहिलेला आहे आणि काँग्रेसची लॉयलिस्ट म्हणून आपण राजेश अडूरचं नाव त्या ठिकाणी झालं. पण नगरसेवकांनी निवड केल्यानंतर गटनेत्यानं कुठंतरी नगरसेवकांना विश्वासात घेतलं नाही. 6 महिन्याच्या या कार्यकालात कुठंतरी नगरसेवकांची मिटिंग झाली नाही. मिटिंगच्या आधी नगरसेवकांना विश्वासात घेऊन महानगरपालिकेच्या संदर्भात, कारण अनेक असे नगरसेवक आहे की ज्यांना कामकाजाची माहिती अजूनपर्यंत नाही आहे, पण ही माहिती त्यांना होण्यास किमान वर्ष चाललं जाईल. पण गटनेत्यांनी या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, पण त्यांना विश्वासात घेतलं नाही. म्हणून स्वतःहून नगरसेवकांनी ही सगळी प्रक्रिया सुरू केली आणि आजच्या या प्रक्रियेत आम्हाला इन्व्हॉल्व या ठिकाणी करून घेतलं. प्रतिभा धानोरकर यांचा काय रोल आहे याच्यात? कारण की वाद नगरसेवकांचा असला तरी दोनच, खासदार धानोरकर आणि वडेट्टीवार आमने सामने अशीच बातमी आहे. शेवटी महानगरपालिकेतले 27 नगरसेवक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आहे आणि सगळे एकजुटीनं काम करणार आहे. फक्त सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारा गटनेता त्या ठिकाणी राहावा आणि सगळ्यात म्हणजे मेजॉरिटीचा विरोधी पक्षनेता म्हणून आज काँग्रेस आहे, तर त्या पद्धतीचं काम काँग्रेसनं त्या ठिकाणी करावं. तुमच्या नवीन गटनेत्याचं नाव जाहीर होईल असं वाटतं? ज्या पद्धतीनं आता या ठिकाणी सगळी प्रोसेस झाली, आयुक्त मॅडमनं ऑर्डर करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. हे सगळं आता पुन्हा वाद प्रदेश पातळीवर दिल्लीपर्यंत जाईल. वाद व्हायचा विषय नाही. मी सुरुवातीला देखील AICC पासून तर प्रदेशपासून सगळ्याच लोकांना सांगितलं होतं की अशा पद्धतीच्या हालचाली होऊ शकते. नगरसेवक सगळ्या नाराजीचा सूर नगरसेवकांचा आहे की गटनेता हा सगळ्यांना विश्वासात घेत नाही आहे, त्याच्यामुळे आपण गटनेता बदलवून द्यावा. हे मी AICCला पण सांगितलं आणि PCCला पण सांगितलं. त्यांच्या सगळ्या सांगणं झाल्यानंतर मी 1-2 महिने वाट पाहिली आणि त्यांच्याकडून कुठलीही हालचाल झाली नाही. म्हणून नगरसेवकांनी स्वतःहून या हालचाली करून ही प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली. हायकमांडनी दखल घेतली नाही, प्रदेश पातळीवर दखल नाही, म्हणून तुम्ही आता ही आज पत्र दिलं नाही. माझी जबाबदारी होती. मी चंद्रपूरची खासदार म्हणून कुठंतरी पक्षश्रेष्ठीच्या कानावरती हा विषय टाकायला पाहिजे होता. त्या दृष्टिकोनातून मी सगळ्या AICCच्या नेत्यांना भेटली, तेव्हा देखील मागच्या वेळेस अशा पद्धतीचं सगळं घडामोडी झाल्या होत्या. म्हणून एकदा त्यांच्या कानावरती मी सगळ्यांना, आदरणीय चेनीतलाजी असेल, KC वेणुगोपाल असतील किंवा प्रियंकाजी असतील, सगळ्यांच्या कानावरती टाकला होता की मला कुठंतरी गटनेता हा बदलून द्या, कारण नगरसेवकांचा नाराजीचा सूर आहे. पण तेव्हा पक्षश्रेष्ठीकडून दखल झाली नाही म्हणून नगरसेवकांनी स्वतःहून ही मुवमेंट केली. पुन्हा वडेट्टीवार गटाकडून तुमच्यावरच आरोप होतो की पैसे देऊन नगरसेवकांवर दबाव आणला जातोय असं म्हणतायत. पैसे कोणी कोणाला दिले याचं उत्तर हे वडेट्टीवारांना द्यावं. आणि ते महाराष्ट्राचे नेते आहे आणि आरोप करत असेल तर चांगली गोष्ट आहे. किमान त्यांच्या आरोपामुळे प्रतिभा धानोरकर कोण हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत तरी होत आहे.
प्रतिभा धानोरकर कोण हे महाराष्ट्राच्या जनतेला ऑलरेडी माहिती आहे, तुम्ही सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आहे. पण आत्ता जो वाद कदाचित ज्यांना माहीत नसेल, कदाचित वडेट्टीवार साहेबांच्या बाईटमुळे आणखी लोकांना माहीत होईल की ज्यांना माहीत नाही अशांना चांगला आहे. किमान त्यांच्या वारंवार आरोप केल्यामुळे किमान मी तर चर्चेत येत आहे आणि राजकारणात चर्चेत येणं हे आपल्यासाठी चांगलं आहे. पैशाचा आरोप कोण कोणावर केला? म्हणजे ते आता वडेट्टीवार गटाचे नगरसेवक थेट तुमच्यावर आरोप करते. नाही तर त्यांनी एखादा पुरावा दाखवावा. पुरावा देत असेल तर आम्ही सगळ्या प्रोसेसला जायला तयार आहोत. न पैसे कोणी घेतले, कोणी कोणाकडून घेतले आणि निवडणुका झाल्यानंतरही कोण कोण पैसे घेऊन गेले, या सगळ्या गोष्टीचं उत्तर त्यांनी द्यावं ज्यांनी आरोप करत आहे. आम्ही कोणावरती आरोपही केला नाही आणि आम्ही कोणावरती म्हणजे पैसे घेतल्याचाही आरोप केला नाही. त्याच्यामुळे उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही. ते म्हणतात की अडून म्हणतात की तुम्हाला भाजप मदत करताय थेट. अडूर काही एवढा मोठा नेता नाही किंवा खासदाराच्या समोर किंवा खासदाराच्या बाबतीतलं एखादं स्टेटमेंट हे गटनेत्यानं करावं एवढा काही अडूर नाही. म्हणून अडूर का म्हणत त्या अडूरच्या प्रश्नावरती उत्तर देण्याची मला गरज नाही. तर आता हे तुम्ही हायकमांडजवळ या सगळ्या बाबी मांडणार, कारण की गंभीर आहे. म्हणजे एकाच्या गटनेता पद बदलला, आरोप प्रत्यारोप होत आहे. चुकीचं काहीही झालं नाही. पक्षाचे नगरसेवक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा गट हा ॲज इट इज आहे. फक्त गटनेत्यानं विश्वासात घेतलं नाही म्हणून फक्त गटनेता बदलला. त्याच्यामुळे पक्षाच्या विरोधात जायचं किंवा पक्षाच्या विरोधात कारवाई करायची हा प्रश्न अजिबात नाही आहे. आम्ही गेले तर लढायला तयार आहे तुम्ही? आमचं ऑलरेडी कॅवेट दाखल केलं आणि ते कॅवेट आम्ही आयुक्त मॅडमकडे सादर पण केला. कॅवेट ऑलरेडी दाखल केलं, तुम्हाला अपेक्षा होती की जाणार आहे कोर्टात? मागच्या वेळेस पण ते कोर्टात गेले होते. त्याच्यामुळे आमची बाजू चुकीची नाही तर आम्ही घाबरायचं कशाला. कॅवेट कधी दाखल झालं? कॅवेट दाखल केला आहे, दिला आहे मॅडमकडे. तुमची तक्रारी केली जाऊ शकते प्रदेशाध्यक्ष हायकमांडकडे? सगळ्या गोष्टीचे उत्तरं द्यासाठी आम्ही तयार आहे आणि आम्ही चुकीचं किंवा पक्षाच्या विरोधातलं कुठलं काही काम करत नाही आहे. पक्षाचे 27 नगरसेवक हे एकत्रित राहावं आणि त्या महापालिकेत स्ट्रॉंग विरोधी पक्षनेता म्हणून, विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस भांडावं आणि सगळ्या नगरसेवकाच्या प्रभागातली कामं व्हावी, यासाठीच हे सगळी प्रोसेस आज झालेली आहे. नक्कीच तुम्ही सगळ्या गोष्टीसाठी तयार आहे? बिलकुल तयार आहे. आम्ही चुकीचे नाही तर आम्ही घाबरू कशाला. जे चुकीचे आहे, जे चुकीचं वक्तव्य करत आहे ते घाबरेल. नक्कीच सगळे आरोप खासदार प्रतिभा धानोरकर यांनी खंडन केलेलं आहे आणि त्या म्हणतात की जे पक्षाच्या हिताचं आहे, जे पक्षाचं आहे तोच निर्णय मी घेतला. गट तोच आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा फक्त गटनेता बदललेला आहे. कॅमेरामॅन सचिन सयामचं, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.